नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी-सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही जी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली होती, त्यामध्ये आता आपण कॉलेज घेतलेलं आहे कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचा डी कोड आहे 06267. हा त्याचा डी कोड आहे जो की तुम्हाला कॅप मध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. चला तर या कॉलेजचा रिव्ह्यू बघूया. कॉलेजचं लोकेशन आहे कोल्हापूरमधलं कॉलेज आहे आर-एस नंबर 199 बी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. हा त्या कॉलेजचा एरिया असणार आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर रेल्वे स्टेशन या कॉलेजपासून 7 ते 8 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग तुमचं ईझी होईल. सेंट्रल बस स्टँड कोल्हापूरचं 7 ते 8 किलोमीटरवर आहे. त्यामुळे जे विद्यार्थी बाहेरगावावरून येत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॅव्हलिंग सोपी होईल. त्यानंतर कोल्हापूर एअरपोर्ट आपलं 3.7 टू 5 किलोमीटर आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्या लोकेशनबद्दल झाल्या. त्यानंतर आपण कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये बघूया. कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. के-आय-टी कॉलेज सुद्धा या कॉलेजला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. 1983 मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ठीक आहे. चला तर आपण आता या कॉलेजचा इंटेक बघूया ब्रांच वाईज. कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंगसाठी 180चा इंटेक आहे. इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 120, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 180, सिव्हिल इंजिनिअरिंग 120, कॉम्प्युटर सायन्स एंड बिझनेस सिस्टम 180, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60, सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग 60, बायोटेक्नॉलॉजी 60. अशा प्रकारे या कॉलेजचा इंटेक असणार आहे. आता त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ही जी ब्रांच आहे, त्या ब्रांचसाठी आपण कट ऑफ बघूया. तर ओपनचा लागलेला आहे 97.26 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 93.94 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 84.85 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 90.52 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 96.43 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 95.55 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 96.37 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 92.61 पर्सेंटाइल. तर टी-एफ-डब्ल्यू-एससाठी रँक हवी आपली 59,916 एवढी आपली फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगकडे बघूया. ओपनसाठी कट ऑफ लागलेला आहे 84.97 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 71.81 पर्सेंटाइल, एस-टीसाठी 58.85 पर्सेंटाइल, विजेसाठी 73.63 पर्सेंटाइल, एन-टी 1 77.16 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 80.35 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 80.35 पर्सेंटाइल, ओ-बी-सीसाठी 81.12 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीसाठी 82.37 पर्सेंटाइल, तर टी-डब्ल्यू-एससाठी 90.88 पर्सेंटाइल आणि ई-डब्ल्यू-एससाठी 35.92 पर्सेंटाइल. हा 2025चा कट ऑफ आहे. सो हा व्हॅलिड कट ऑफ आहे. टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ खूप जास्त लागतो कारण टी-डब्ल्यू-एसमध्ये आपल्याला ट्युशन फी पूर्ण माफ झालेली असते आणि फीजमध्ये आपल्याला मॅक्सिमम कन्सेशन मिळत असतं. त्यामुळे टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ सगळ्यात जास्त जात असतो. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंगसाठी आपण बघूया. ओपनसाठी 95.63 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 87.77 पर्सेंटाइल, एस-टी कॅटेगरीसाठी 33.08 पर्सेंटाइल, विजेसाठी 90.30 पर्सेंटाइल, एन-टी 1 साठी 91.65 पर्सेंटाइल, एन-टी 2 साठी 93.98 पर्सेंटाइल, एन-टी 3 साठी 91.07 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 94.78 पर्सेंटाइल, तर एस-सी-बी-सी साठी 95.10 पर्सेंटाइल. त्याचप्रकारे टी-एफ-डब्ल्यू-एसचा लागलेला आहे 96.80 पर्सेंटाइल. डिफेन्स एस-सी-बी-सी म्हणजे तुमचे पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असतील, तर तुमच्यासाठी ही एस-सी-बी-सीची सीट राखीव असते, ज्याचा कट ऑफ लागलेला असतो 91.56 पर्सेंटाइल. ई-डब्ल्यू-एसचा 92.41 पर्सेंटाइल. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स एंड बिझनेस सिस्टम, ज्यामध्ये बिझनेस सिस्टम हे ॲडिशनल आहे. त्यामध्ये कट ऑफ लागलेला आहे ओपनचा 92.24 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरी 80.96 पर्सेंटाइल, व्ही-जे 79.48 पर्सेंटाइल, एन-टी 1 88.62 पर्सेंटाइल, एन-टी 2 89.28 पर्सेंटाइल, एन-टी 3 89.71 पर्सेंटाइल, ओ-बी-सी 90.84 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी 91.97 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एस 93.53 पर्सेंटाइल, डिफेन्स एस-सी-बी-सी 81.64 पर्सेंटाइल, तर ई-डब्ल्यू-एससाठी 82.84 पर्सेंटाइल.
त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जर आपल्याला कट ऑफ बघायचं म्हटलं, तर ओपनचा लागलेला होता 89.98 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 73.47 पर्सेंटाइल, एन-टी-2 साठी 89.67 पर्सेंटाइल, एन-टी-3 साठी 82.13 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 88.24 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 89.53 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एस साठी 93.46 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एस साठी 82.77, तर डिफेन्स एस-सी-बी-सी साठी 83.88 पर्सेंटाइल. तसा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा लास्ट इयर कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन ओपनचा 92.71 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 80.71 पर्सेंटाइल, विजेचा 77.16 पर्सेंटाइल, एन-टी-1चा 90.41 पर्सेंटाइल, एन-टी-2चा 89.48 पर्सेंटाइल, एन-टी-3चा 88.50 पर्सेंटाइल, ओ-बी-सीचा 91.04 पर्सेंटाइल, तर एस-सी-बी-सीचा 91.56 पर्सेंटाइल, ई-एफ-डब्ल्यू-एस 93.98 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एस 86.93 पर्सेंटाइल. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायचा म्हटलं तर ओपनचा 88.08 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीचा 72.37 पर्सेंटाइल, विजेचा 67.82 पर्सेंटाइल, एन-टी-1 83.43 पर्सेंटाइल, एन-टी-2चा 86.55 पर्सेंटाइल, एन-टी-3चा 70.50 पर्सेंटाइल, ओ-बी-सीचा 83.07 तर एस-सी-बी-सीचा 87.9 पर्सेंटाइल, टी-एफ-डब्ल्यू-एसचा 92.2 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एसचा 67.14 तर डिफेन्स एस-सी-बी-सीचा 66.16 पर्सेंटाइल असा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा लास्ट इयर कट ऑफ लागलेला आहे. आता कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंगचा कट ऑफ 94.29 पर्सेंटाइल लागलेला आहे ओपनसाठी. त्यानंतर 86.54 एस-सीसाठी लागलेला आहे. 85.41 विजेसाठी लागलेला आहे. तर एन-टी-1चा लागलेला आहे 91.2227 पर्सेंटाइल, एन-टी-2चा 93.35 पर्सेंटाइल, एन-टी-3चा 91.14 पर्सेंटाइल, ओ-बी-सीचा 93.51 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सीचा 93.87 पर्सेंटाइल, ई-एफ-डब्ल्यू-एस 96 पर्सेंटाइल, ई-डब्ल्यू-एसचा 90.42 पर्सेंटाइल, डिफेन्स आर-एन-टी-2 त्यांच्यासाठी 88.53 पर्सेंटाइल असा कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंगचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 79.98 पर्सेंटाइल, एस-सी कॅटेगरीसाठी 62.06 पर्सेंटाइल, विजेसाठी 66.37 पर्सेंटाइल, एन-टी-2 साठी 71.66 पर्सेंटाइल, एन-टी-3 साठी 64.38 पर्सेंटाइल, ओ-बी-सी साठी 68.96 पर्सेंटाइल, एस-सी-बी-सी साठी 75.65 पर्सेंटाइल, तर टी-एफ-डब्ल्यू साठी 88.25 पर्सेंटाइल, ए-डब्ल्यू साठी 43.91 पर्सेंटाइल आणि डिफेन्स आर-ओ-बी-सीज त्यांच्यासाठी 46.76 पर्सेंटाइल असा सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगचा कट ऑफ लास्ट इयर लागला होता. त्यानंतर आता फी स्ट्रक्चरवर येऊया आपण. के-आय-टी या कॉलेजची फी स्ट्रक्चर कसं आहे? आता ओपन कॅटेगरीसाठी 93,000 ही ट्युशन फीज असणार आहे. डेव्हलपमेंट फी असती 13,956 आणि युनिव्हर्सिटी फीमध्ये 750. तर ओपनसाठी टोटल फी असणार आहे 1,07,750. त्यानंतर जर एस-सी-बी-सी, व्ही-जे-एन-टी कॅटेगरीसाठी जर आपण विचार केला, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि ई-बी-सी या विद्यार्थ्यांसाठी आणि एस-सी-बी-सी ओन्ली गर्ल्स म्हणजे आता या ठिकाणी या ज्या कॅटेगरीमध्ये ज्या गर्ल्स येत असतात, त्यांच्यासाठी 2024 मध्ये नवीन जी-आर आला होता आणि त्या जी-आरनुसार गर्ल्ससाठी ट्युशन फी पूर्णपणे माफ केलेली आहे. त्यामुळे ट्युशन फी गर्ल्ससाठी 0 असणार आहे. डेव्हलपमेंट फी, ऑदर फी आणि युनिव्हर्सिटी फी ही जी काही असेल तेवढीच फी गर्ल्ससाठी कॉलेजमध्ये भरायची आहे. तर ती आहे 14,706. एस-सी अँड एस-टी कॅटेगरीसाठी ट्युशन फी अँड डेव्हलपमेंट फीज माफ आहे. तर 750 युनिव्हर्सिटी फी आणि ऑदर फी जे असेल ते, तेवढी धरून ₹750 ही एस-सी अँड एस-टी कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी आणि ई-बी-सी त्या बॉईजसाठी आहे फीज. ट्युशन फीज 50% कन्सेशन असतं. त्यामुळे ट्युशन फीज 93,000 आहे ओपनसाठी. तर ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-बी-सीसाठी 46,522 अशी फीज असणार आहे. डेव्हलपमेंट फी सगळ्यांसाठी सेम असते. त्यानंतर युनिव्हर्सिटी फी सुद्धा सगळ्यांसाठी सेम असते. त्यानुसार टोटल फी या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे 61,228 आणि त्यानंतर पी-एम-एस-एस-एस, जे-एंड-के अँड
गव्हर्नमेंट ऑफ अ, गव्हर्नमेंट कोटामधनं जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे, त्यांच्यासाठी ट्युशन फी 15,000 असणार आहे. 5,000 डेव्हलपमेंट फी असणार आहे. अदर फीजमध्ये 4,000 आणि 750 ही युनिव्हर्सिटी फी असणार आहे. टोटल ₹24,750 विद्यार्थ्यांना भरायचे असतील. ठीक आहे. त्यानंतर जर आपण ज्या गोष्टीसाठी कॉलेज बघत असतो, ती म्हणजे ब्रांच वाईज प्लेसमेंट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता 2023-24, 24-25 आणि 25-26 ची प्लेसमेंटचे रेकॉर्ड या ठिकाणी आहे. हे आम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत. ठीक आहे. आता 23-24 मध्ये बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगचे 24-25 मध्ये 12 तर 25-26 मध्ये 11 अशा प्रकारची प्लेसमेंट झाली होती. सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे 60, 40, 46 तर कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंगचे 164, 154 आणि 2025-26 मध्ये 122 स्टुडंट प्लेस झालेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशनमध्ये 98, 74 आणि 95 अशा प्रकारे प्लेसमेंट इयर वाईज चेंज झालेले आहे. सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये अशा प्रकारे 22, 23-24 मध्ये 16 विद्यार्थी 24-25 मध्ये आणि 18 विद्यार्थी 25-26 मध्ये प्लेस झालेले आहेत. त्याच प्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर बघितलं तर 142, 105 आणि 115 अशा प्रकारे प्लेसमेंट झालेली आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची 58, 58 आणि 44 ठीक आहे. आता जर कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग म्हणजे ए-आय-एम-एलचा जर आपण ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस 24-25 मध्ये ती ब्रांच आली होती आणि त्यावेळेस 65 विद्यार्थी त्यातनं प्लेस झाले होते आणि लास्ट इयर 108 विद्यार्थी त्या ठिकाणून प्लेस झालेले आहेत. कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग डी-एस डाटा सायन्स तर 66 विद्यार्थी 24-25 मध्ये प्लेस झाले होते आणि 25-26 मध्ये 56. त्यामुळे एव्हरेज प्लेसमेंट या कॉलेजला एव्हरेज प्लेसमेंटपेक्षा चांगली प्लेसमेंट या कॉलेजला असं म्हणता येईल. कारण या कॉलेजचा इनटेक आणि प्लेसमेंट यामध्ये जर आपण विचार केला तर 60 टू 70%, 70 टू 80% विद्यार्थी प्लेस होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता कोणत्या कंपनीज या ठिकाणी व्हिजिट करतात? एस्टीम रिक्रुटर्स त्यामध्ये आपण बघूया अडानी, अ, त्यानंतर Amdocs, बेंटली, इन्फोसिस, हेक्सावेअर, फ्युरेशिया, ग्लोबल डीजी, पेटीएम, पेपल, परी, पर्सिस्टंट, एस-एल-के, स्टॅनटेक, नेटक्रॅकर, कॅपजेमिनी, बॅनीमेलन अशा प्रकारच्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. नेलसॉफ्ट सोल्युशन्स. सो प्रत्येक ब्रांचसाठी या ठिकाणी प्लेसमेंट उपलब्ध आहे आणि व्हेरियस टाइप ऑफ कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. त्यामुळे हे कॉलेज या कॉलेजच्या रेंजमध्ये जर तुम्हाला कट ऑफ मध्ये तुम्हाला जर पर्सेंटाइल पडत असतील, तर नक्कीच तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असतील, तर आम्ही पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा सुरू केलेली आहे. रिसेप्शनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर देण्यात येईल किंवा कमेंटमध्ये जरी तुम्ही डी-एम केलं आम्हाला, तर आम्ही तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगसाठी गाईड करू. धन्यवाद.